असं जितेंद्र आव्हाड यांनी विधान केलं. आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम. रामाबद्दल अपशब्द काढणे, आज बाबासाहेबांबद्दल काढलाय. उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल. लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे. अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे. मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो, तुमची फिलॉसॉफी, तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा. लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील. मग कुणी जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका, एवढं त्यांना माझा सल्ला राहणार. अयोध्याचे महासचिव चंपत राय यांना शरद पवारांनी पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये सांगितले की माझं अयोध्येला येणं नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी 22 तारखेला येणार नाही, परंतु 22 तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन घेईन. आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाही त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसतं. आणि ज्यांना जायला पाहिजे ते निमंत्रण वाटपात आजही बसलेले आहेत. कब आएगा परदेश देण्यात आले. बरोबर आहे ना. यांचं म्हणणं आहे की जर नार्वेकरांना दिल्या निर्णय जर बरोबर आहे तर तुम्ही न्यायालयात कशाला गेला. आम्ही न्यायालयात यासाठी गेलेलो आहोत की आम्ही तर बरोबर आहोतच आहोत, परंतु हे 14 जण जे होते या 14 जणांना अपात्र करणं हे प्राप्त आहे. म्हणून आम्ही न्यायालयीन लढाई लढतो. आम्ही नार्वेकरांवर टीका करत नाही, तर न्यायालयांमध्ये जाऊन दाद मागतोय. आणि म्हणून त्या सर्वांना नोटीस निघल्यात. मला वाटतं लवकरच त्याचा निर्णय सुद्धा अपेक्षित आहे. नसता येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावर सुद्धा आम्ही आमचा व्हीप बजावून अपात्र करण्याचा संपूर्ण प्रयत्न करू.